Welcome 11 student Success Academy on physics lecture. So at last lecture we have started laws of motion. हा चॅप्टर आपण जस्ट सुरू केलाय. नवीन जुने सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यात व्यवस्थित लक्ष द्या, कारण याच्यामध्ये आपण बेसिक जे शिकणार आहे ते फोर्सच्या क्वांटिटी बद्दल शिकणार आहे. मी कालच मेन्शन केलं होतं की जुन्या सिलेबसला ह्या चॅप्टरचं नावच फोर्स होतं. तेच आता लॉज ऑफ मोशन केले. याच्यामध्ये आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन शिकणार आहे. पण शिकत असताना जो बेस आहे तो मी पहिल्यांदा तुमचा तयार करायला लागलोय. तर सगळ्यात पहिला म्हणजे काल आपण फोर्स बद्दल माहिती घेतली. फोर्स इज इक्वल टू, जर फॉर्म्युला जर बघायला गेला तर आपला बेसिक फॉर्म्युला आहे मास इंटू ऍक्सलरेशन. हा आपला बेसिक फॉर्म्युला झाला. बरोबर. पण आता आपण जेव्हा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन शिकणार आहे, देर आर 3 न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जे आपण 8 to 10 मध्ये कुठं ना कुठेतरी शिकलं असणार. पण ते शिकत असताना आपल्याला 2 डेफिनेशन्स महत्वाचे आहेत. एक म्हणजे लिनियर मोमेंटम आणि दुसरा आहे इम्पल्स. आता हे दोन्ही जे वर्ड आहेत हे आपल्याला खरं म्हणजे फर्स्ट चॅप्टर मध्ये झालेले आहेत डायमेन्शन काढण्यासाठी, पण त्या ठिकाणी डायरेक्ट आपण यूज केला होता. या ठिकाणी आपण त्याचं बेसिक डेफिनेशन आणि त्याची डिटेल स्टडी करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघूया, लिनियर मोमेंटम. लक्षात घ्या, हे नवीन नवीन जे क्वांटिटीज आहेत हे व्यवस्थित शिकून घ्यायच्या 11वी मधल्या, जेणेकरून आपला 12वी मध्ये उपयोग होईल. लिनियर मोमेंटम आणि याचा सिम्बॉल लक्षात ठेवा पी. लक्षात ठेवा, लिनियर मोमेंटम याचा सिम्बॉल आहे लक्षात पी. लक्षात ठेवा, सिम्बॉल आहे. जे सिम्बॉल ठरले तेच आपण वापरायचे. माझं कायम एक वाक्य असतं, फिजिक्स हे सगळं सिम्बॉलवर चालतं, त्यामुळे लक्षात ठेवायचं. लिनियर मोमेंटम याच्यामध्ये कुठंच पी नाही, पण याचा सिम्बॉल काय ठरलाय, पी ठरलाय. ठीक आहे. आता नेमकं लिनियर मोमेंटम म्हणजे काय हे मी पहिला तुम्हाला एक्झाम्पलनं समजून सांगतो, मग आपण डेफिनेशन करूया. तर समजा आता माझ्याकडे एक बॉडी आहे. सपोज आता ही बॉडी आहे समजा, असं समजूया आपण. बरं, सध्या ही बॉडी काय आहे, रेस्टला आहे. सध्या ही बॉडी काय रेस्टला, ह्याला काहीतरी मास असणार आहे. बरं, ग्रॅम मध्ये असेल काहीतरी, पण इट हॅज अ मास ते आहे. बरं, मग आता ह्याला मी फोर्स लावला, मागून फोर्स लावतो, काय होणार आहे, याचं डिस्प्लेसमेंट होणार आहे. ह्याला मी जेव्हा फोर्स लावणार आहे तेव्हा याचं काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. आणि हा कसा गेला, सरळ रेषेत गेला. म्हणजे समजा एखादी बॉडी आपल्याकडे आहे, बरं, त्याचं मास किती आहे, समजा एम आहे, आणि सध्या ही कुठल्या पोझिशनला आहे, थांबलेली आहे, म्हणजे रेस्ट पोझिशनला आहे. बरं, ह्याला मी काय अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यावर ह्याचं काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. आणि चेंज इन पोझिशन म्हणजे काय असणार आहे, वेलोसिटी. या मोशन मध्ये आला, फक्त जात असताना सरळ रेषेत गेला. बरं, त्यामुळे शब्द कुठला येणार आहे, लिनियर. स्ट्रेट लाईन मोशन इज कॉल्ड ॲज लिनियर. मग लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्या 2 गोष्टी होत्या. एक म्हणजे त्या बॉडीचं मास आणि त्या बॉडीची फोर्स लावल्यानंतर असणारी व्हेलॉसिटी. द प्रोडक्ट ऑफ मास अँड लिनियर व्हेलॉसिटी, ह्यालाच काय म्हणायचं आहे, लिनियर मोमेंटम म्हणजेच काय, पी. तर किती सिंपल डेफिनेशन आहे बघा. द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ अ बॉडी अँड इट्स लिनियर व्हेलॉसिटी. कारण या ठिकाणी आपल्याकडे 2 मोमेंटम असणार आहेत. एक अँग्युलर मोमेंटम पण असणार आहे आणि लिनियर मोमेंटम, ते आपण आता 12वी शिकणार आहे. पण 11th मधला आपला आहे लिनियर मोमेंटम. त्यामुळे आपली जेव्हा मी फोर्स अप्लाय केला तेव्हा बॉडी सरळ रेषेत गेली. बरोबर. सो स्ट्रेट लाईन मोशन इज कॉल्ड एज लिनियर. त्यावेळेची वेलोसिटी असणार आहे लिनियर वेलोसिटी. ऑलवेज लिनियर वेलोसिटी इज डिनोटेड बाय व्ही. सो प्रोडक्ट ऑफ मास इंटू इट्स लिनियर वेलोसिटी, मास इंटू लिनियर वेलोसिटी, दिस इज कॉल्ड एज लिनियर मोमेंटम. म्हणून आता लिनियर मोमेंटमची जर डेफिनेशन लिहायची झाली तर काय लिहिणार, द प्रोडक्ट ऑफ मल्टिप्लिकेशन इज कॉल्ड एज प्रोडक्ट. प्रोडक्ट ऑफ कोणाकोणाचं आहे बघा, मास ऑफ बॉडी किंवा ऑब्जेक्ट काय म्हणू शकता, मास ऑफ बॉडी अँड सॉरी इट्स लिनियर व्हेलॉसिटी is called as linear momentum. इज कॉल्ड ॲज लिनियर मोमेंटम. म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म्युला तयार केला आणि नंतर डेफिनेशन सांगितली. बघा, रेग्युलरली नेहमी काय असतं, अगोदर डेफिनेशन असते नंतर फॉर्म्युला असतो. पण या ठिकाणी समजून सांगायला बरं आहे. समजा बॉडी सुरुवातीला रेस्ट पोझिशनला म्हणजे वेलोसिटी किती असणार, 0. इफ वी अप्लाय फोर्स इट हॅज अ स्ट्रेट लाईन डिस्प्लेसमेंट. बरोबर, म्हणजे याचं स्ट्रेट लाईन डिस्प्लेसमेंट झाले म्हणजे त्याला वेलोसिटी असणार आहे. सो दिस वेलोसिटी इज लिनियर वेलोसिटी. सो प्रोडक्ट ऑफ मास अँड इट्स मास ऑफ बॉडी किंवा ऑब्जेक्ट काय म्हणू शकता, मास ऑफ बॉडी अँड इट्स लिनियर वेलोसिटी. हा जो काय गुणाकार येईल त्यालाच काय म्हणायचं, लिनियर मोमेंटम. अँड लिनियर मोमेंटम इज डिनोटेड बाय पी. लक्षात घ्या, कायम फिजिक्स सगळं सिम्बॉलवर चालतं. लिनियर मोमेंटम इज डिनोटेड बाय पी.
लक्षात मी काय सांगितलं. मग आता जेव्हा एखादी क्वांटिटी शिकतो त्यावेळेला नवीन क्वांटिटी येते त्यावेळेला त्याला 3 ते 4 गोष्टी ऍप्लिकेबल असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे काय डेफिनेशन, दुसरं काय असणार आहे फॉर्म्युला. तर मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी हा झाला फॉर्म्युला. आता तिसरं आपल्याला ठरवायचं आहे ही क्वांटिटी स्केलर आहे का वेक्टर आहे. तर लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये आपण फोर्स अप्लाय केल्यावरती उजवीकडे गेली का डावीकडे गेली हे महत्वाचं आहे. कारण मास जरी स्केलर असलं तरी व्हेलॉसिटी काय वेक्टर आहे. त्यामुळे आपल्याला लिनियर मोमेंटम जो आहे त्याची डायरेक्शन गरजेचं आहे. त्यामुळे लिनियर मोमेंटमला डायरेक्शन लागणार ते उजवीकडं व्हेलॉसिटी आहे का डावीकडे हे आपलं महत्वाचं आहे. त्याच्यावरून लिनियर मोमेंटमची डायरेक्शन ठरणार आहे. त्यामुळे लिनियर मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. सो लिनियर मोमेंटम ही काय झाली वेक्टर क्वांटिटी. तर इथं मी महत्वाचं स्टेटमेंट करतो बघा. लिनियर मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. नवीन विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. ओनली मॅग्निट्यूड असेल एखाद्या क्वांटिटीला तर ती स्केलर आणि मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन असेल तर वेक्टर. त्यामुळे लिनियर मोमेंटम ही काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे. मग त्याचा वेक्टर फॉर्म कसा होणार. पी इज इक्वल टू एमव्ही हा काय झाला बेसिक फॉर्म्युला. बरोबर. मास स्केलर आहे, व्हेलॉसिटी काय वेक्टर आहे. जे वेक्टर असतं त्या डोक्यावरती बार द्यायचा. बरोबर. आणि लिनियर मोमेंटम पण काय झाली वेक्टर. त्यामुळे त्या डोक्यावरती काय असणार आहे बार द्यायचा. त्यामुळे हे झालं याचं वेक्टर फॉर्म झाला. हा काय झाला याचा वेक्टर फॉर्म. ज्यावेळेला तुम्ही डोक्यावरची बार काढताय त्यावेळेला तो काय असतो स्केलर फॉर्म असतो. हा झाला स्केलर फॉर्म. आणि ज्यावेळेला तुम्ही डोक्यावरती बार अप्लाय करताय त्यावेळेला तो काय असतो वेक्टर फॉर्म. मी तो मासला का बार अप्लाय केला नाही कारण मास ही क्वांटिटी काय आहे स्केलर आहे. व्हेलॉसिटी वेक्टर, लिनियर मोमेंटम वेक्टर. हा झाला याचा वेक्टर फॉर्म. लक्षात येते मी काय सांगतोय ते. मग आता याच्यावर याचं आपल्याला डेफिनेशन झाली, फॉर्म्युला झाला, स्केलर वेक्टर झालं. आता आपल्याला याचं एसआय युनिट काढायचं आहे. युनिट महत्वाचे आहेत. तर बघा युनिटसाठी तुम्हाला फॉर्म्युला महत्वाचा आहे. मास एसआय युनिट काय हो केजी. पुढे मल्टिप्लिकेशन असेल तर डॅश. बरोबर. मल्टिप्लिकेशन असेल तर डॅश. व्हेलॉसिटीचं काय असतं मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद. त्यामुळे लिनियर मोमेंटमचं एसआय युनिट काय झालं बघा. लिनियर मोमेंटमचं एसआय युनिट झालं केजी मीटर पर सेकंद. लक्षात ठेवा प्रोनाउन्सिएशन कसं करायचं बघा. केजी मीटर पर सेकंद. याला दुसरा कुठलाही शॉर्ट फॉर्म नाही आहे. हे फुल फॉर्म मध्ये असंच लिहायचं. त्यानंतर याचं सीजीस युनिट तयार करूया आपण. लिनियर मोमेंटमचं सीजीस युनिट तयार करूया. किलोग्राम बद्दल काय असणार आहे ग्रॅम. मीटर बद्दल काय सेंटीमीटर. सेकंदचं ऑलवेज सेकंद असणार आहे. त्यामुळे त्याचं सीजीस युनिट काय झालं ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. बघा लिनियर मोमेंटम एसआय युनिट काय झालं किलोग्रॅम मीटर पर सेकंद. आणि सीजीएस युनिट काय झालं ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. लक्षात घ्या. एखाद्या लहान मुलांना शिकवत तसं मी सुरुवातीला शिकवते कारण इट इज द फाउंडेशन. त्याचा भरपूर उपयोग करून घ्या. लक्षात आलं. आता पुढची गोष्ट कुठली असते तर डायमेन्शन्स. आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात. खरं म्हणजे हा प्रकार आपण फर्स्ट चॅप्टर मेजरमेंट मध्ये केलाय. त्यावेळेला आपण लिनियर मोमेंटमचं डायमेन्शन काढले होते. आठवते का बघा जे पहिल्यापासून विद्यार्थी आहेत त्यांनी. चल पण तरी पण इथं मी पुन्हा काढणार आहे. स्वतः मी तर डायमेन्शन काढणार. डायमेन्शन्स असा नेहमी असतो. मग डायमेन्शन काढताना मला सांगा डायमेन्शन कोणाचे काढणार आहे लिनियर मोमेंटमची. त्यासाठी फॉर्म्युला काय असतो मास इंटू व्हेलॉसिटी. बघा स्क्वेअर ब्रॅकेट टाकलं. मासचं डायमेन्शन काय नेहमी डायमेन्शन म्हणलं की LMT किंवा MLT कसं घेऊ शकता. बरं. आता इथं मास बदल असल्यामुळे लेन्थचा काही संबंध नाही आहे आणि टाइमचा काही संबंध नाहीये. मास मात्र असणार. व्हेलॉसिटीचं आठवते तुम्हाला. व्हेलॉसिटीचं काय असणार आहे तुम्हाला आठवते. पहिला मी LMT मांडतो. व्हेलॉसिटी बद्दल L1 m0 t⁻⁻1 असतं. व्हेलॉसिटीचं काय असतं L1 m0 t⁻⁻1. मल्टिप्लिकेशन आहे. ऍडिशन करूया आपण पॉवरची. 0 + 1 1 1 + 0 1 0 - 1 काय होणार -1 होणार. त्यामुळं लिनियर मोमेंटमचे डायमेन्शन काय झाले बघा. लिनियर मोमेंटमचे डायमेन्शन झाले L1 m1 t⁻1. बघा 0 + 1 1 1 + 0 1 0 - 1 -1. त्यामुळे लिनियर मोमेंटमचे डायमेन्शन्स काय झाले बघा L1 m1 t⁻1. लक्षात आलं. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी जेव्हा शिकतो त्याला आपल्याकडं काय काय लागणार लक्षात ठेवा. डेफिनेशन, फॉर्म्युला, स्केलर फॉर्म असेल तर वेक्टर फॉर्म, युनिट्स SICGs आणि डायमेन्शन्स. तर इट इज ऑल अबाउट द लिनियर मोमेंटम. त्यामुळे ज्या वेळेला आता मी इथून पुढे 11th मध्ये किंवा 12th मध्ये
फिजिक्समध्ये लिनियर मोमेंटम असा मी उच्चार करीन त्यावेळेला डोळ्यासमोर सिम्बॉल आला पी, फॉर्म्युला असणार आहे एम व्ही. हे आठवलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली आठवतात. लक्षात आलं मी काय म्हटलं ते? ठीक आहे. चला आता नेक्स्ट आपण जी फिजिकल क्वांटिटी शिकणार आहे त्याचं नाव आहे इम्पल्स. हे पण आपलं 11th फर्स्ट चॅप्टर मेजरमेंट झालेलं आहे. तरी मग आपण शिकूया. आता इम्पल्सचं सिम्बॉल आहे जे. लक्षात घे, हे सिम्बॉल काय मी काय माझ्या घरात मी ठरवलेले नाही आहेत, हे आपण युनिव्हर्सल लेवलला ठरवले आहेत. त्यामुळं जसं मगाशी मी म्हटलं लिनियर मोमेंटमचं पी, तसं इम्पल्सचं सिम्बॉल आहे जे. जे सिम्बॉल ठरले ते आपण वापरायचं. मग आता मगासारखंच ह्याचं पण पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घेऊया आणि मग आपण त्याची काय करूया, डेफिनेशन करूया. ठीक आहे. त्यात मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल सांगू शकतो. समजा हा फुटबॉल आहे. समजा हा फुटबॉल आहे. बरं, सध्या हा कुठल्या पोझिशनला आहे, रेस्टला आहे. तर ज्या वेळेला मी ह्याला किक मारणार आहे, बरं, त्यावेळेला काय होणार आहे, ह्याला मी किक मारणार म्हणजेच काय अप्लाय करणार, फोर्स अप्लाय करणार आहे. जेव्हा आपण किक मारतो म्हणजे फोर्स अप्लाय करतो, त्यावेळेला काय होणार आहे, हा मोशन मध्ये येणार आहे आणि असं लांब असं जाणार आहे. लक्षात आलं मी काय म्हणलं? मग मला सांगा, ज्या वेळेला मी ह्याला किक मारत असतो त्यावेळेला आपलं हे किक आणि बॉल किती वेळासाठी एकत्र येतात? काही सेकंदासाठी ते एकत्र येतात. असं काही चिटकून बसत नाही, बरोबर आहे ना? तर काही सेकंद, जेवढं काय टायमिंग असेल, 1 सेकंद 2 सेकंद, त्याला म्हणायचं स्मॉल टी. म्हणजे तेवढ्या वेळासाठीच तो काय असतो, त्याचा इफेक्ट असतो, त्याचा प्रभाव असतो याच्यावरती. सो त्या टीला काय म्हणायचं आहे, टाइम. तर टाइम ऑफ काय आहे, इम्पॅक्ट. इम्पॅक्ट म्हणजे काय, प्रभाव. तेवढ्या वेळासाठी फोर्स अप्लाय होतो. जेवढ्या वेळासाठी फोर्स अप्लाय होतो ते टायमिंग खूप लहान असतं, बरोबर. तो टाइम. आणि मला सांग, ही बॉडी मोशन मध्ये आली त्यासाठी काय असणार आहे, फोर्स असणार आहे. एफ इज द काय असणार आहे, फोर्स अप्लाइड. बरोबर. तसंच हे सेम उदाहरण जसं आहे की किक मारल्यावरती, बरोबर आहे, बॉल खूप लांब जातो. तसं मला सांगा, क्रिकेटच्या बाबतीत पण सांगता येईल की ज्या वेळेला बॅटनं आपण बॉलला हिट करतो, समजा आपण 6 मारतो, त्यावेळेला बॉल आणि बॅट किती सेकंदासाठी एकत्र येतात, काही सेकंदासाठी एकत्र येतात, बरोबर. मी त्याला आपण म्हणूया टी, बरोबर. त्याच्यामुळे बॉल काय होतो, खूप लांब जातो. पण ते जाण्यासाठी आपल्याला काय लागतंय, फोर्स अप्लाय करायला लागतो, तेव्हाच तो 6 बसतो, बरोबर आहे. मग थोडक्यामध्ये तिथं पण 2 गोष्टी आल्या, फोर्स इंटू टाइम. असं तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघू शकताय. या ठिकाणी समजा 2 गोष्टी एकमेकाला धडकल्या तर काही वेळासाठी एकत्र पुन्हा काय होतात, ते एकमेकापासून लांब जातात. जशी 2 भांडी एकमेकाला धडकली स्वयंपाकघरामध्ये की त्यावेळेला ते काही वेळासाठी एकत्र येतात, पुन्हा काय होतात, लांब जातात. लक्षात ठेवा, अप्लाय केलेला फोर्स आणि एकत्र म्हणजे ते इम्पॅक्ट किती वेळासाठी, तर असं म्हणतो आपण टाइम ऑफ इम्पॅक्ट. ह्या दोघांचं जर काय घेतला, प्रोडक्ट घेतला, ह्या दोघांचं काय घेतला, प्रोडक्ट घेतला, तर त्यालाच काय म्हणायचं आहे, इम्पल्स म्हणायचं आहे. त्यालाच काय म्हणायचं आहे, इम्पल्स. सो इट इज कॉल्ड ॲज इम्पल्स. सो इम्पल्स इज द प्रोडक्ट ऑफ, सांगा आता प्रोडक्ट कोणाकोणाचा आहे, फोर्स अप्लाइड टू द बॉडी अँड टाइम ऑफ इम्पॅक्ट. काय सांगणार सांगा, जे. व्हॉट इज जे, व्हॉट इज जे, लक्षात आलं पाहिजे. इम्पल्स. इम्पल्स डेफिनेशन काय, इथं पण काय, प्रोडक्ट ऑफ, मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोडक्ट. द प्रोडक्ट ऑफ फोर्स अप्लाइड टू द बॉडी, बॉडीला अप्लाय केलेला फोर्स, अँड टाइम ऑफ इम्पॅक्ट, किती वेळासाठी त्यांचा इम्पॅक्ट झालेला आहे. द फोर्स अप्लाइड टू द बॉडी अँड टाइम ऑफ इम्पॅक्ट, दिस प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज इम्पल्स. ह्यालाच काय म्हणायचं आहे, इम्पल्स. त्यामुळे इम्पल्सची जर डेफिनेशन लिहायची जर वेळ आली तर काय सांगणार, प्रोडक्ट ऑफ, पहिलं कोण आहे, फोर्स अप्लाइड टू द बॉडी, फोर्स अप्लाइड टू द बॉडी अँड स्मॉल टी. व्हॉट इज स्मॉल टी, टाइम. पण तो टाइम कुठला आहे, इम्पॅक्टचा टाइम आहे, बरोबर. अँड टाइम ऑफ इम्पॅक्ट, टाइम ऑफ इम्पॅक्ट, force applied to the body and time of impact is called as impulse. त्यालाच काय म्हणायचं आहे, इम्पल्स म्हणायचं आहे. is called as impulse. आणि इम्पल्स साठी आपल्याकडे सिम्बॉल आहे जे. इम्पल्स साठी आपल्याकडे सिम्बॉल आहे जे. लक्षात मी काय सांगितले ते. मग आता मला सांगा, ह्याच्यामध्ये आपल्याला आता इम्पल्सची डेफिनेशन काय झाली, द प्रोडक्ट ऑफ फोर्स अप्लाइड टू द बॉडी, बरोबर. म्हणजे थोडक्यात इथे हे उदाहरण बघू शकतो, फोर्स अप्लाइड टू द बॉडी अँड टाइम ऑफ इम्पॅक्ट, ह्या दोघांचं गुणाकार म्हणजेच काय असतं, इम्पल्स. सिम्बॉलची आता बघा डेफिनेशन झाली, फॉर्म्युला झाला. मग आता आपल्याला ठरवायचं आहे ही क्वांटिटी स्केलर आहे का वेक्टर आहे. तर सगळ्यात लक्षात ठेवा, टाइम जरी स्केलर असली तर फोर्स काय आहे, वेक्टर आहे, त्यामुळे त्याला डायरेक्शन असणार. त्यामुळे इम्पल्सला पण काय असणार,
डायरेक्शन असणार. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काय सांगणार, इम्पल्स इज अ, लक्षात ठेवा त्याला डायरेक्शन आहे. इम्पल्स इज अ वेक्टर क्वांटिटी. इम्पल्स इज अ वेक्टर क्वांटिटी. मग आता वेक्टर जर असेल त्याचा फॉर्म्युला कसं, बेसिक फॉर्म्युला काय, जे इज इक्वल टू फोर्स इंटू वेलोसिटी, जे इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम. टाइम कसा आहे, स्केलर आहे, पण फोर्स कसा आहे, वेक्टर आहे. आणि फोर्स वेक्टर डायरेक्शन आहे, त्यामुळे इम्पल्सला पण असणार वेक्टर. सो हा याचा काय झाला, वेक्टर फॉर्म झाला. हा याचा झाला वेक्टर फॉर्म. प्रत्येक वेळेला आपण ते ठरवू शकतो. कसं झालं, मग बघा डेफिनेशन झाली, फॉर्म्युला झाला, त्यानंतर स्केलर वेक्टर ठरलं. आता काय, युनिट्स. मग आता युनिटसाठी नेहमी आपला फॉर्म्युला लागतो की जो आपल्याला एसआय युनिट, फोर्स बद्दल काय असतं न्यूटन, टाइम बद्दल काय सेकंद. आता लक्षात ठेवा, ज्या वेळेला डिव्हिजन असतं त्याच वेळेला पर म्हणायचं किंवा स्लॅश द्यायचं. पण इथं डिव्हिजन नाही आहे, इथं काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. त्यावेळेला नुसतं असं डॅश द्यायचं आणि बोलताना काय म्हणायचं, न्यूटन सेकंद म्हणायचं. काय म्हणायचं, न्यूटन सेकंद. हे झालं एसआय युनिट. सीजीस युनिट बघा, आठवतंय फोर्सचं सीजीस युनिट आठवत असेल, इट इज अ डाईन. काल झालं होतं बघा आपल्या लेक्चरला, न्यूटन एसआय तर सीजीस काय डाईन. सेकंद नेहमी सेकंद असतं, त्यामुळं इम्पल्स एसआय युनिट काय झालं, न्यूटन सेकंद झालं. इम्पल्स एसआय युनिट काय झालं, न्यूटन सेकंद. सीजीस युनिट काय झालं, डाईन सेकंद झालं. सीजीस युनिट काय झालं, डाईन सेकंद. लक्षात येते सगळ्यांना याच्यामध्ये. मग आता आपल्याला पुढं काय पाहिजे, पुढं पाहिलं याचं डायमेन्शन. लक्षात, पुढं आपलं काय पाहिजे, डायमेन्शन. मग आता डायमेन्शन साठी आपल्याला फॉर्म्युला लागणार आहे. ठीक आहे, आता पुढे आपल्याला याचं काय करायचं आहे, डायमेन्शन कुठल्या क्वांटिटीचं, इम्पल्स काढायचं आहे. सो डायमेन्शन्स ऑलवेज लक्षात ठेवा, डायमेन्शन्स असते. पहिला फॉर्म्युला येतो, जे इज इक्वल टू एफ इंटू टी, फोर्स अप्लाइड इंटू टाइम ऑफ इम्पॅक्ट. बरं, आता याचं डायमेन्शन पाहिजे तर काय लागतं, स्क्वेअर ब्रॅकेट. कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन आहे, फोर्स इंटू टाइम. आता फोर्स आपण कालच काढलं होतं बघा, पाठ आहे का बघा तुम्हाला, L1 M1 T मायनस 2. मला तर पाठ आहे बघा, कायम फोर्स कायम पार्टच करा, हे ऑलवेज लागतंय. L1 M1 T मायनस 2. त्यानंतर टाइम. टाइम ही फंडामेंटल क्वांटिटी, त्यामुळे टाइमच्या बाबतीमध्ये लेंथचा काय संबंध नाही, मासचा काय संबंध नाही. टाइम मात्र असणार, जे असणार त्याला √1. पुन्हा मल्टिप्लिकेशन आलं, मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरशी काय होणार, ऍडिशन. 1 + 0 1, 1 + 0 1. आता इथं -2, इथं +1 आहे, तुम्ही वर करतो बघा, -2 + 1 किती होते बघा, -1 होते. किती होते, -1. त्यामुळे T काय होणार, -1. त्यामुळं इम्पल्स डायमेन्शन काय झाले बघा, L1 M1 T मायनस 1. काय झाले बघा, L1 M1 T मायनस 1. लक्षात मी काय सांगितलं, L1 M1 T मायनस 1 झाले. हे आपल्याला याच्यातून लक्षात येऊ शकतं. मग आता तुम्हाला एक गोष्ट कळली का बघा, इम्पल्सची डायमेन्शन बघा बघू, L1 M1 T मायनस 1. बरोबर आहे. आणि लिनियर मोमेंटमची डायरेक्शन बघा, L1 M1 T मायनस 1. काय तुम्हाला ऑब्झर्व झालं, करेक्ट. सगळ्यांना ऑब्झर्व काय झालं, याची दोघांची डायमेन्शन सेम आहे. मग आता मला सांगा, डायमेन्शन सेम कधी असू शकतात, जेव्हा फॉर्म्युला सेम असेल त्यावेळेला डायमेन्शन सेम असते, हे आपण मान्य करू शकतो. जेव्हा फॉर्म्युला सेम असेल त्यावेळेला डायमेन्शन सेम असतं असं मान्य करणार. पण या ठिकाणी दोघांचे फॉर्म्युलेच वेगळे होते, कारण लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय होता सांगा बघू, मास इंटू वेलोसिटी. आणि इम्पल्सचा आपला फॉर्म्युला काय होता, इम्पल्सचा फॉर्म्युला होता फोर्स इंटू टाइम टाइम ऑफ इम्पॅक्ट. म्हणजे दोघांचे फॉर्म्युले वेगळे असताना पण यांचं डायमेन्शन काय आले, सेम आले. यांचं डायमेन्शन काय आले, सेम आले. हे लक्षात ठेवा. म्हणजे यांच्या दोघात काहीतरी रिलेशन आहे. लक्षात घ्या, यांच्या दोघात काहीतरी रिलेशन आहे आणि ते रिलेशन आता आपण दाखवू शकतो. बरोबर, आता मी क्वेश्चन लिहू शकतो बघा, ऑब्टेन रिलेशन बिटवीन कोणाकोणामधलं बघा, लिनियर momentum and impulse. म्हणजे दोघांचं ज्याची डायमेन्शन सेम आहे, फॉर्म्युला वेगळा असून तरी पण डायमेन्शन सेम आहे, म्हणजे दोघात काहीतरी रिलेशन आहे. ते रिलेशन म्हणजे फॉर्म्युला आपला काय करायचा आहे, काढायचा. तर फॉर्म्युला आता किती इझी आहे बघा, सगळ्यांना मी सांगतो, लक्ष येते का बघा. सगळ्यात मला सांगा, फोर्सचा बेसिक फॉर्म्युला काय हो, मास इंटू ऍक्सलरेशन. बरोबर आहे. सो फोर्स इज इक्वल टू मास. आता ऍक्सलेरेशनचा फॉर्म्युला काय असतो, ऍक्सलेरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलोसिटी. आता मला सांगा, चेंज आपण कसं करतो, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी.
बरोबर आहे. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजेच काय असतं, ऍक्सलरेशन असतं. बरोबर आहे. फायनल व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो, व्ही. सुरुवातीचे यू, चेंज इन व्हेलॉसिटी कशी काढणार, व्ही मायनस यू. सर ऍक्सलरेशन काय असणार आहे, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग आता या ठिकाणी हा टी डिव्हाइडला आहे, इकडे घेतो मल्टिप्लायला. हा टी डिव्हाइडला इकडे घेतो मल्टिप्लायला. सो एफ टी इज इक्वल टू काय काय उरलं बघा, एम व्ही मायनस यू. बरोबर आहे. आता हे एम न आतमध्ये मल्टिप्लाय करतो. सो दिस एफ टी इज इक्वल टू एम व्ही मायनस एम यू. एम न आत मी काय केलं, मल्टिप्लाय केलं. मग आता मला सांगा, मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, लिनियर मोमेंटम. पण ही व्हेलॉसिटी कुठली आहे, ही व्हेलॉसिटी फायनल आहे, त्यामुळे झालं फायनल लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमला सिम्बॉल काय असणार, पी, आणि फायनल असल्यामुळे 2 म्हणायचं. मायनसला मायनस. आता मास इंटू यू म्हणजे थोडक्यात यू कोण आहे, यू म्हणजे सुरुवातीची व्हेलॉसिटी. समजा ही गोष्ट सुरू होतानाची त्याची व्हेलॉसिटी. सो मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल आहे, म्हणजे थोडक्यात हे झालं इनिशियल लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमला सिम्बॉल पी, इनिशियल असेल तर P1. आणि मला सांगा एफ टी म्हणजेच काय, फोर्स इंटू टाइम म्हणजेच काय, इट इज द इम्पल्स. म्हणजे थोडक्यामध्ये इम्पल्स इज इक्वल टू काय सापडलं, P2 मायनस P1. व्हॉट इज P2 मायनस P1, व्हॉट इज मायनस, चेंज. सो चेंज इन लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमचा चेंज म्हणजेच कोण असतं, इम्पल्स असतं. लिनियर मोमेंटमचा चेंज इन लिनियर मोमेंटम म्हणजेच काय असतं, इम्पल्स असतं. सो इम्पल्स इज इक्वल टू आपण लिहू शकतो, इथं मायनस आहे, फायनल मायनस इनिशियल म्हणजे चेंज इन लिनियर. पी म्हणजेच कोण आहे, लिनियर आहे. बरोबर, लिनियर मोमेंटम. हे तुम्हाला शो दॅट करा म्हणून पण विचारू शकतात, किंवा ऑप्टे रिलेशन. त्यामुळे यांच्या दोघांचं डायमेन्शन काय आले होते, सेम आले होते. चांगलं लक्षात आहे. त्यामुळे ह्या दोघांचे डायमेन्शन कसे आले होते, आपल्याला सेम आले होते. त्यामुळं लक्षात ठेवा, आज आपण बेसिक 2 क्वांटिटी महत्वाचे शिकलो. एक म्हणजे कुठलं, लिनियर मोमेंटम म्हणजेच पी, मास इंटू व्हेलॉसिटी. त्यानंतर इम्पल्स, फोर्स इंटू टाइम. बरं, दोघांचं आपण डायमेन्शन काढलं तर डायमेन्शन सेम आलं, म्हणजे दोघात काहीतरी रिलेशन होतं. त्यामुळे आपल्याला क्वेश्चन पडू शकतो, ऑप्टेन रिलेशन बिटवीन लिनियर मोमेंटम. लगेच सिम्बॉल आठवला पाहिजे बघा. लिनियर मोमेंटम म्हणले की आपल्या डोळ्यासमोर सिम्बॉल काय आला पाहिजे, करेक्ट, इट इज अ पी. इम्पल्स म्हणले जे. मग आता मी सुरुवात काय केलं, आपल्याला ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट माहित असते त्यावेळी सुरुवात कशाने करायचं, वी हॅव न. फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. लक्षात घ्या, फायनल व्हेलॉसिटीला नेहमी सिम्बॉल यूज करतात व्ही, इनिशियलला यू. फायनल मायनस इनिशियल म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. टाइम डिव्हाइडला इकडे गेले की मल्टिप्लायला. इथे काय काय उरलं, एम इंटू व्ही मायनस यू. एम नॉट मल्टिप्लाय केलं, एम व्ही मायनस एम यू. तर मास इंटू व्हेलॉसिटी पण फायनल आहे. सो फायनल लिनियर मोमेंटम हे मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. त्यामुळे झालं इनिशियल लिनियर मोमेंटम. इनिशियलला नेहमी 1 अप्लाय करायचा खाली पायात सफिक्सला, आणि इथं फायनल 2. सो इट इज P2 मायनस P1. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोर्स इंटू टाइम म्हणजेच काय असते, इम्पल्स जे. सो जे इज इक्वल टू P2 मायनस P1. व्हॉट इज जे, इम्पल्स. पण P2 मायनस P1 म्हणजेच काय, चेंज इन लिनियर मोमेंटम. त्यामुळे हे रिलेशन लक्षात ठेवा. हे डायरेक्ट तुम्हाला शो दॅट म्हणून पण विचारतील. शो दॅट इम्पल्स इज इक्वल टू चेंज इन लिनियर मोमेंटम किंवा ऑप्टर रिलेशन म्हणतील. त्यामुळे मी आज सांगितलेले दोन्ही पण जे क्वांटिटी आहेत ते व्यवस्थित करा, लिनियर मोमेंटम अँड इम्पल्स. आपले स्वतःचे काही नोट्स तयार करून ठेवा.